जय आदिवासी. आवाज जोरात द्यायचा आहे. जय आदिवासी. अजून जोरात आवाज आला पाहिजे. जे आपल्या आदिवासींचं आरक्षण मागते त्यांच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. जय आदिवासी. आदिवासींचा उलगुलान मोर्चा हा सर्व संघटना सर्व समाजाच्या वतीनं हा मोर्चा निघाला. एक तीर एक कमान, सर्व आदिवासी एक समान. ज्या आपल्या आदिवासींमध्ये ज्या 45 जमाती आहेत त्या सर्व एकत्र येऊन हा मोर्चा निघाला. आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे, या भारताचा मूळ मालक आहे. मग त्याला या मोर्चा काढायची काय गरज पडली? बंजारा धनगर आदिवासींमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत आहे. हे फक्त त्यांना सांगितलं गेले की आदिवासींमध्ये घुसा, आदिवासींमध्ये आरक्षण मागा. राजकारण हे वेगळंच चालू आहे. आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना भाडेतत्वाचं जो चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला, म्हणजे आदिवासींना एकीकडे भटकायचं आणि आदिवासींना संपवायचं षडयंत्र करायचं. आदिवासी बांधवांनी जागृत झाले पाहिजे. आपल्या हक्कासाठी संघर्षासाठी पेटून उठले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. पण आज आपण घरामध्ये बसतो. अरे ज्या वेळेस आमच्यावर अन्याय अत्याचार झाला, ज्या वेळेस आमच्यावर अन्याय अत्याचार झाला, त्यावेळेस आमचे पूर्वज, आमचे बंडकरी, राघोजी भांगरे असेल, राया ठाकर असेल, नाग्या कातकरी असेल, हे पेटून उठले आणि आज आपल्याकडे जमीन आहे. आज आपल्यामध्ये घुसखोरी करून पाहतात. जर आपण शांत बसलो तर आपली येणारी पिढी म्हणेल, ज्या वेळेस आपलं आरक्षण जात होतं तेव्हा तुम्ही घरात काय गोट्या खेळत होता का? घरात काय शांत बसले होता? आमच्या हक्कासाठी का पेटून उठले नाही? तर आपल्या मागण्या अनेक आहेत. सेंटर किचन बंद झाले पाहिजे, ही भूमिका आपली ठाम आहे. पण सेंटर किचन काय बंद होत नाही? काय होत नाही? तर आज सर्व आदिवासी बांधवांनी आवाज उठवला पाहिजे, तर हे सेंटर किचन बंद होईल. आपली मुलं आश्रम शाळेमध्ये घालतो आणि त्या आश्रम शाळेमध्ये वर्षापूर्वी ज्या 16 शाळेपैकी 10 शाळेमध्ये ज्या आळ्या सापडल्या, आळ्या दिसल्या. आताच 8-10 दिवसापूर्वी सुमतवाडी शाळा आहे, तिथे आळ्या सापडल्या आणि मुख्याध्यापकनी अहवाल पाठवला प्रकल्प अधिकाऱ्याला. अहवाल पाठवला, त्या अहवालाचेही फोटो होते आहेत. आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी बातमी काय दिली? राजम्याला मोड आला. काय आला? राजम्याला मोड आला. म्हणजे आदिवासी कोणीही लक्ष देत नाही. आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे. हे आमदार खासदार हे तुमचे नोकर आहे, हे विसरू नका. तुम्ही मालकच मालक. तुमच्या पेसा गावामध्ये जर आमदार खासदार येत असेल तर तुमच्या पुढे तो नोकर असेल आणि तुम्ही मालक असाल. तसं उलट झालंय. आता आम्ही काय करतो? आम्ही कोण नोकरीवारी वागू लागले. आपला हक्क अधिकार यासाठी आपण उठलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. पण जे आपले कायदे आहेत, हे आपल्याला माहित पाहिजे. 5वी अनुसूची शस्त्र 244 आदिवासींची जमीन कोणीच घेऊ शकत नाही. हे आपल्याला भीक नाही तर या क्रांतिकारकांनी बलिदान देऊन दिले, हे विसरलं नाही पाहिजे. बिबट्या जुन्नर तालुक्यामध्ये 7-8 वर्षाचा मुलगा त्याच्यावर हल्ला केला. 3-4 वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. आपल्या ठाकर समाजाची एक आजी होती 70 वर्षाची, तिच्यावर हल्ला केला चिंचोली गावामध्ये. त्या आजीलाही मारलं त्या बिबट्याने. तो बिबट्या कोण? मगाशी घोषणा दिली ना त्या मोदीचा सोडलेलं पिल्लू, ही बिबटे. आम्ही प्राण्यांना देव मानतो ना, आमचा पट्टरी वाघ, आम्ही निसर्ग पूजक,
आम्ही या निसर्गाची पूजा करतो, पण तो बिबटे सोडले तो आमच्या आदिवासी भागामधून हा बिबटे मुक्त झालाच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. आमचा शेतकरी बांधव, आमचा आदिवासी बांधव सह्याद्रीच्या पद्धतीत राहतो, त्याचं उत्पन्नाचं काय साधन आहे? हिरडा. आता पाणी हिरड्याला सुद्धा तुम्ही हमी भाव देऊ शकत नाही. हे प्रकल्प अधिकारी आहेत ना, जे प्रकल्प कार्यामध्ये जे योजना आहे फक्त पैशाच्या जोरावर मिळवल्या जातात. ज्यांच्या पैसा त्यांना ती योजना दिली जाते. अरे गरीबाचं काय? गरीबाला काही भेटत नाही. यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र आलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. ह्या बंजर धनगर यांना तर भेटणार नाही. ते म्हणतात आम्हाला आदिवासींमध्ये आरक्षण द्या, म्हणजे आदिवासी बनवला जात नाही. आदिवासीच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. जेव्हा आदिवासीच्या पोटी जन्म घेईल तेव्हाच आरक्षण भेटेल. आरक्षण काय यांना भेटणार नाही. ज्या आमच्या मागण्या आहेत, ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य करावं. नाहीतर आदिवासी याचा पेटलं तर इज्जत नाही. हा सह्याद्रीचा आदिवासी आहे, कारण आम्ही सर्व जमाती एकत्र येऊन हा लढत आहे. भिल्ल, कातकरी, ठाकर, महादेव कोळी ज्या आमच्या 45 जमाती आहेत ह्या आम्ही सर्व संघटना, सर्व राजकीयाची, सर्व समाज बांधव असेल हा उलगुलान केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा आजचा उलगुलान आहे, हा सर्व समाज बांधवांचा आहे.